ब्रेक नंतर भाग्य विजय मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ती पितृदोष आणि कुंडली या विषयावरती। सर आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन करतात आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स असे माझ्या मनात येतात। सर मला सांगा की श्राद्ध कधी केलं पाहिजे आणि पक्ष कधी केलं पाहिजे? श्राद्ध हे म्हणजे ज्या तिथीला ती व्यक्ती मृत्यू पावली असते त्या तिथीला जे करतो आपण त्याला श्राद्ध असं म्हणतो। आणि पक्ष पंधरवाडा म्हणजे आता जो येणार आहे पक्ष पंधरवाडा आपला त्या पंधरवाड्यामध्ये जे करतो त्याला आपण पक्ष असं म्हणतो। सर पितृदोषामुळे नोकरी किंवा शिक्षण किंवा आरोग्यावर काही परिणाम होतो का? निश्चित होऊ शकतात ना। जर पितृदोष असेल आपल्यामध्ये आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये तर काय असतं की आपल्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे जे सरळ सोपं म्हणजे दुसऱ्यांना जे 2 तास मेहनत करून मिळतं त्यासाठी आपल्याला 4 तास मेहनत करावं लागते। आणि बरेचदा तर ते हातातोंडाशी येऊन बरेच जी संधी अशी निघून पण जाते। मग त्याचा परिणाम आपल्या शिक्षणाच्या दृष्टीने पण होऊ शकतो, व्यवसाय नोकरी या ठिकाणी पण होऊ शकतो की आपण खूप प्रयत्न करतो। आपण बरेचदा पाहतो बरेच जण असे जातक येतात माझ्याकडे की त्यांच्याकडे व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिले 1.5-2 वर्ष जोमानं चालतो आणि नंतर अचानकच तो थंड व्हायला सुरुवात होते आणि मग तो व्यवसाय बंद करायची वेळ येते। मग दर 2-3 वर्षाला काही ना काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात। मग असे जे प्रॉब्लेम म्हणजे स्टॅबिलिटी मिळत नाही, स्थिरता मिळत नाही, भाग्योदय होत नाही त्यांचा, तर हे पितृदोषामुळे होऊ शकतं। आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा होतं की बरेचदा निदानच लागत नाही। अशा जेव्हा पितृदोष असतो ना तेव्हा त्रास होतो, डॉक्टरकडे जाता तुम्ही पण तुम्हाला जे योग्य निदान लागायला पाहिजे असतं ते लागलंच जात नाही। आता मागचं एक उदाहरण सांगतो मी। माझ्याकडे एक वयस्कर 64 वर्षाचे एक व्यक्ती आले होते आणि त्यांनी बरेच प्रयत्न केले की त्यांच्या दातामध्ये दुखत होतं। तर त्या डॉक्टरांनी त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवलं, ते बायोप्सी पण केली, त्यांनी कॅन्सरचे टेस्ट करून घेतल्या, सगळं करून घेतलं, सगळं झालं आणि शेवटी त्यांचं निदान काय लागलं तर त्यांची दाढ किडलेली निघाली खाली मुळं त्याचे। फक्त 100 रुपयामध्ये ती दाढ काढणं झाली। आधी त्यांनी 3 लाख रुपये घातले इकडे तिकडे फिरण्यामध्ये। म्हणजे हे जे होतं ना हे कशामुळे होतं की हे पितृदोषामुळे होतं की निदानच लागलं नाही। तेच आधीच निदान लागलं असतं तर 100 रुपयात काम झालं असतं त्यांचं। पण नंतर आधी त्यांना 10 डॉक्टर फिरले, ते टेन्शन, ते रिपोर्ट्स काय येतील त्याचं टेन्शन, रिपोर्ट सगळे नॉर्मल आले पण ते येईपर्यंत टेन्शनच असतं ना आपल्याला की नेमके काय येतील। मग ते डॉक्टरच्या फीस, त्या टेस्ट सगळ्या करण्यामध्ये 2-2.5-3 लाख रुपये त्यांनी घातले। आणि नंतर जेव्हा पितृदोषाची त्यांनी पूजा केली आणि नंतर त्यांनी काहीच इलाज होईना म्हणून त्यांनी डॉक्टरच्या दाताच्या डॉक्टरकडे गेले आणि म्हणजे माझी दाढ खूप इथं दाढाच्या तिथं खूप दुखते। त्या डॉक्टरना पाहिलं, एक्सरे काढला, ते म्हणले तुमच्या दाढेच्या मुळं किडलेल्या आहेत आणि त्या काढून टाकू म्हणजे पुन्हा राहत नाही। ते काढलं तेव्हापासून ते एकदम टकाटक, काहीच त्रास नाही त्यांना, ते दुखणं बंद झालं, सगळं झालं। म्हणजे 100 रुपयात त्यांचं ते काम झालं। म्हणजे असे जे निदानच न लागणं आणि त्याच्यासाठी आपण मानसिक, शारीरिक आणि आर्थिक बाबतीमध्ये परेशान होणं हे सुद्धा पितृदोषामुळे होऊ शकतं। नक्की सर, कौटुंबिक कलह आणि पितृदोष याचा काही संबंध आहे का? नक्कीच ना। आता बरेचदा आता आपण पहिल्या काळामध्ये पाहत होतो सासरवास होणं किंवा घरामध्ये विवाहितेला जाळून मारणं, अशा ज्या गोष्टी घडत होत्या तशी जर घटना तुमच्या घरामध्ये अनपेक्षितपणे आधी घडलेली असेल तर अशी घटना घडल्यानंतर काय होतं की पुढच्या पिढीला सांसारिक सुख लागण्यामध्ये फार प्रॉब्लेम येतो। कारण तुम्ही ज्या बाईला सुख लागू दिलं नाही ती बाई साहजिकच आहे की ती पुढे तुम्हाला सुख नाही लागू देणार। त्यासाठी माझं प्रत्येक व्यक्तीला असं म्हणणं आहे की तुमच्या घरात जी दुसऱ्याच्या घरातून तुमच्या घरात सून म्हणून येते तर ती एक तुमच्या घरातली लक्ष्मी असते। तुम्ही तिला जेवढा आधार देताल तेवढा आदर आणि तिचं जेवढं तुम्ही मान ठेवताल तेवढं तुम्हाला बाहेर मान मिळेल, सन्मान मिळेल, तेवढी तुमची आर्थिक वृद्धी होईल, धनसंपत्तीची वृद्धी होईल। कारण तुम्ही जर तुमच्या घरच्या स्त्रीला मान देत नसताल तर तुम्हाला बाहेर कुठेही मान मिळू शकणार नाही। तर त्यासाठी प्रत्येकानं आपल्या अर्धांगिनीला भलेही प्रत्येक गोष्ट तिची बरोबरच असेल असं काय नाही, पण जिथं चुकत असेल तिथे व्यवस्थित समजून सांगा, फॅक्ट काय ते सांगा, प्रॅक्टिकली तिला व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर मग ह्या गोष्टी असतात। त्यामुळं हे जे कलह वगैरे जे असतात ना हे पूर्वजांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये दोष निर्माण झाला असेल पितृदोष, त्याच्यामुळे दोघांमध्ये वैचारिक मतभेद होणं, त्याच्यामुळे सुख एकमेकाला पतीपत्नीचं एकमेकाला सुख न मिळणं ह्या गोष्टी पण घडू शकतात। नक्की सर, पितृदोष जो काही आहे तो घरातल्या प्रत्येकाला असतो की घरातल्या कोणा एका व्यक्तीला असतो? कसं असतं, एकदा पितृदोष लागला ना तर तो तुमच्या अख्ख्या पिढीला असतो। म्हणजे समजा एखादी जाधव नावाची फॅमिली आहे आणि त्यांना पितृदोष येतं, जेवढे काही भावकी आहे त्यांचे, जे 2 भाऊ असतील, 4 भाऊ असतील, 3 भाऊ असतील, ह्या प्रत्येकाला ते पितृदोष लागू होतो। किंवा मोठ्या भावाला पितृदोष आहे लहान भावाला नाही असं कधी होत नसतं। त्यांच्या घरातली जेवढे काही वंशज आहेत त्या सगळ्यांना ते पितृदोष लागू होतो।
सर आपण जे पक्ष पंधरवड्यामध्ये श्राद्ध घालतो तर ते कोणी घालावं, घरातल्या कोणी घालावं म्हणजे? पहिल्या काळामध्ये काय होतं माहिती का प्रियंका, पहिल्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होते. 4 भाऊ एकत्र राहायचे. एक मोठा असायचा, कर्ता असायचा, त्याच्या हातात सगळा कारभार असायचा आणि पूजा चौघांची वेगवेगळी मांडण्यापेक्षा मोठ्याला अधिकार दिलेला असायचा किंवा मग सगळ्यात लहाना जे असेल त्यानं करायचं किंवा मोठा जर उपस्थित नसेल तर सगळ्यात लहानानं करायचं. पण आता काय आपण पाहतो की विभक्त कुटुंब पद्धती आहे. प्रत्येक भाऊ आपापले वेगवेगळे सेपरेट झालेत. म्हणजे माझं म्हणणं काय की पहिल्या काळामध्ये एकत्र होतात म्हणून तुम्ही एकत्र श्राद्ध पक्ष करत होता. तर आता तुम्ही विभक्त आहात तर प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की जेव्हा एखादी बँक आहे तिचे जेव्हा ब्रँच निघतात तर प्रत्येक ठिकाणचा मॅनेजर वेगळा असतो. तिथले सगळे प्रॉब्लेम्स प्रत्येकाला वेगवेगळे फेस करावे लागतात. जेव्हा कुटुंब तुमचं विभक्त होतं तेव्हा तिथले प्रत्येकाचे कुटुंबाचे प्रॉब्लेम हे वेगवेगळे क्रिएट झाले असतात. तर तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तुमचे पित्र जपणं, त्यांना तृप्त करणं तेवढंच गरजेचं असतं. तुम्ही तुमची दिवाळी सेपरेट साजरी करता, तुम्ही तुमचे प्रत्येक सण सेपरेट साजरे करता, मग हे श्राद्ध पक्षसुद्धा तुम्ही सेपरेट करायला हरकत नाही. कारण तुम्ही जर वेगळे राहत असाल तर प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आणि तुम्ही एकत्र जर राहत असाल तर किंवा मोठ्यानं किंवा सर्वात लहान जो असेल त्यानं करणं गरजेचं असतं. म्हणजे एकत्र कुटुंबात असेल तर मोठ्याने करायचं किंवा मग आता गावाकडे वगैरे काही शहरांकडे आलेले असतात, गावाकडे काका वगैरे असेल किंवा मोठा काका शहरात असेल तर मग त्यावेळेला दोघांनी वेगवेगळं हे तर करायचं. तुम्ही सेपरेटली राहत असताल, एकमेका विभक्त आहेत तुम्ही आणि तुमचं जाणं येणं होत नाहीये तर तुम्ही तुमच्या घरी करायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या घरी करायला पाहिजे. तुमची पण आई वडील असतात, ते त्यांची पण आई वडील असतात, तर त्यांचं जेवढं कर्तव्य तेवढंच तुमचं पण कर्तव्य असतं ना. प्रत्येकानं ते करणं नक्कीच योग्य आहे. सर ज्या वेळेला आपण नैवेद्य ठेवतो म्हणजे पितृ पंधरवड्यामध्ये म्हणतात पूर्वजांसाठी, त्यावेळेला जर कावळ्याने त्याला स्पर्श नाही केला किंवा नाही खाल्लं तर असं आपण म्हणतो की बापरे आजी रागवली आहे किंवा आजोबा रागवलेत का की त्यांनी तो नैवेद्य नाही खाल्ला, तर असं काही असतं का? तसं काही नसतं. फक्त मी तुला सांगितलं नाही आधी पण की ते ज्या योनीमध्ये जन्माला जातात आपण ते पुण्यतिथी का साजरी करतो, ते श्राद्ध पक्ष का घालतो, त्याचं कारण असतं की आपले पूर्वज ज्या ठिकाणी जन्माला गेलेत, ज्या योनीमध्ये जन्माला गेलेत तिथे त्यांना सुख समृद्धी मिळावी, त्यांना धनधान्य मिळावं, मान प्रतिष्ठा मिळावी, यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो. आणि ह्या आज आपण केल्या तर पुढे चालून पुढचे आपले वंशज करणार असतात ते आपलं पाहून. मग त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा पुढे आपल्या मृत्यूनंतर आपल्याला सुद्धा पण ती मान सन्मान मिळाला पाहिजे. तर हे संस्काराची एक हे आहे, एक संस्कार आहे. तर हे संस्कार प्रत्येकानं पाळणं गरजेचं असतं. सर असं म्हणतात की विषयापासून थोडा वेगळा प्रश्न करते की पक्ष पंधरवडा जेव्हा सुरू होतो त्यावेळेला चांगल्या गोष्टी कोणत्या करायच्या नसतात, की लग्न ठरवायचं नसतं किंवा नवीन घर घ्यायचं नसतं किंवा घेतलेलं घर असेल त्याची पूजा घ्यायची नसते, असं असतं? पक्ष पंधरवडा कसा असतं आता हा निषिद्ध, हा जो अशुभ विधी मानतो आपण, निषिद्ध विधी मानतो. हा जो पक्ष पंधरवड्यातील विधी जे असतात ते निषिद्ध विधी असतात. त्याच्यामध्ये आपण शुभ काही नसतं, सगळ्या अशुभ गोष्टी म्हणजे दुःखाच्या गोष्टी असतात. अशुभ म्हणजे काय तर दुःखाच्या गोष्टी असतात त्या. आणि दुःखाच्या गोष्टी मध्ये काय की आपण आता एखाद्याच्या इथं त्याच्या आईचं श्राद्ध चालेल, आपण त्याच्या घरी जाऊन सांगायचं की माझ्या मुलीचं लग्न जमलंय, ते मानवतेला शोभणारी गोष्ट नसते. त्यामुळे आपण असे शुभ कार्य त्या पिरियडमध्ये आपण नाही करायचे आणि अशुभ कार्य तर करायचेच नाही. पण हे जे कार्य असतं ना श्राद्ध पक्षाचं ते एकदम त्या दृष्टीनं ते फार पुण्यकाळ असतो. त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना, आपले पूर्वज आपल्या इथे येऊन असं ग्रंथात पुराणामध्ये असं लिहिलं की आपण त्यांच्या नावानं जेव्हा ताट वाढून ठेवतो तेव्हा ते कोणाच्या तरी स्वरूपामध्ये येऊन ते खाऊन जातात. मग ते कावळ्याच्या स्वरूपात येतील, कोणत्या पक्षाच्या स्वरूपात येतील, काही येतील, पण ते येऊन ते खाऊन जातात. ही आपली एक मनाची धारणा आहे. तर निश्चितच त्या दिवशी जर आपण ते कर्म केले तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळतेच, त्यासोबत आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळतात त्याचे. आता पक्ष पंधरवडा सुरू होणार आहे तर या पक्ष पंधरवड्यामध्ये आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय उपाय सुचवाल? या पक्ष पंधरवड्यामध्ये माझं मत आहे की पक्ष पंधरवड्यामध्ये काय असतं की आपले पूर्वज आपल्याकडे येणार असतात. त्यासाठी आपलं जसं आपण गणपतीच्या आगमनाच्या वेळेस आपण घर सगळं स्वच्छ करतो, सुंदर करतो. आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असले तरी आपण घर सगळं सुंदर करतो, स्वच्छ करतो. पण जे आपले पूर्वज येतात ज्यांच्यामुळे आपण आज ही दुनिया पाहतोय तर ते आपल्याकडे येणार असतात सूक्ष्म स्वरूपानं, की ते आपल्याला दिसणार पण नसतात. पण त्यांच्या त्या भावनेच्या पोटी आपण घर आपलं धूतवस्त्रानं स्वच्छ करून, साफ करून, रांगोळी वगैरे काढून त्या दिवशी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांच्यासाठी अन्नदान केलं पाहिजे. अन्नदान गोरगरिबाला केलं पाहिजे की ज्यांना अन्नाची गरज आहे अशा व्यक्तींना. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी होत नसतील करणं, की तेवढा वेळ देणं होत नसेल तर निश्चित तुम्ही
हे पितृदोषासाठी तुम्ही कोणत्याही गरीब माणसाला हॉटेलमध्ये बसल्या बसल्या पोटभर जीव घाला, त्याचं सुद्धा समाधान तुम्हाला तेवढंच मिळू शकेल की जेवढं तुम्ही विधी केल्यानंतर मिळेल. तर अशा प्रकारे आपण हे पितृदोष आपल्या कुटुंबाचा नाहीसा करू शकतो. नक्कीच पितृदोषातून मुक्ती हवी असेल तर अशांना जेवण घाला किंवा अशांना भोजन द्या ज्यांना गरज आहे, गरजू लोकांना भोजन द्या, तर त्याचा जास्त फायदा होईल आणि तो जो पितृदोष आहे त्याचं निवारण होईल. भाग्यविजयमध्ये इतरही चर्चा करायची आणि हो तुमच्या मेल्सची मला उत्तरं द्यायची आहेत, पण आता इथे घेते एक छोटासा ब्रेक.